मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा जवळपास 32% आलेला आहे आणि त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईच्या अनेक भागांची मदार टँकरच्या पाण्यावर असताना टँकरनं पाणी पुरवठ्याचा व्यवसायच बंद करण्याचा पवित्रा मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं घेतलाय। केंद्रीय नियमांविरोधात आज मध्यरात्रीपासून 1800 टँकर बंद करण्याचा पवित्रा घेण्यात आलाय। पुणे शहरात पावसाळापूर्व कामांचं नियोजन करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांकडून संबंधित पुणे महानगरपालिकेच्या विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। 7 जूनपूर्वी शहरात पावसाळ्याच्या अनुषंगानं करण्यात येणारी कामं पूर्ण करा अशा सूचना करण्यात आल्या। बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून 1000 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे आणि त्यापैकी 100 कोटींचा हप्ता प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला दिलाय। या अनुदानातून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। अटल सेतूची जोडणी थेट वांद्रे वरळी सी लिंक रोडला देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे। त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हरकती आणि सूचना मागवल्यात। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे आणि त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे। प्रभादेवी पुलाची पश्चिम वाहिनी बंद केली जाणार आहे आणि त्यामुळे इथून दादर पश्चिमेकडे जाणारी वाहनं मडकेबुवा चौक इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडनं टिळक ब्रिज मार्गे जातील। मुद्रा कर्ज योजनेद्वारे 33 लाख कोटी रुपयांचं तारणमुक्त कर्ज मंजूर करण्यात आलं असून त्यातून असंख्य लोकांना आपली उद्यमशीलता दाखवण्याची संधी मिळाली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। तर मुद्राच्या 70% लाभार्थी महिलाच आहेत। सूक्ष्म आणि लघु व्यवसायांसाठी कर्जवाढ मे 2024 मध्ये 15.5% घसरून नोव्हेंबर 2024 मध्ये 10.1% पोहोचलेली आहे। मोठ्या व्यवसायांच्या बाबतीत कर्जवाढ स्थिर राहिली तर मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी ती नोव्हेंबरमध्ये वाढून 20% झाली आहे। 2024-25 मध्ये भारतातील वाहन विक्री आदल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 6% वाढली आहे। या वर्षात 2.61 कोटींपेक्षा जास्त वाहनांची विक्री झालेली आहे। बोरिवली स्थानकातून पार्सल बुकिंग सेवा 10 मार्चपासून बंद करण्यात आली आहे। त्यामुळे याचा परिणाम बोरिवली आणि परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांवर होतोय। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात व्यावसायिक उत्पन्नाच्या बाबतीत नवा उच्चांक गाठलाय। विविध माध्यमातून एकूण 4485 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलाय। यामध्ये प्रवासी तिकीट विक्री, महाल वाहतूक, पे अँड पार्क सुविधा तसंच खाद्यपदार्थ विक्री यांचा मोठा वाटा आहे। राज्यात मधमाशा पालनाला मोठा वाव आहे आणि त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढवण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी मध महोत्सव भरवला जातो। शिवाय मधमाशांच्या पालनातून रोजगार निर्माण करण्यासह मेणापुरतं मर्यादित न राहता मधाच्या खरेदी विक्रीसह या उद्योगाला समृद्ध करण्यास उपयोग होतोय। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विहिरी आणि बोरवेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो। ते पाणी सहज बांधकामासाठी वापरलं जातं आणि उपसा किती करायचा याचं गणित आपल्याकडे नसल्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जातोय। भूजल साठ्याचं मीटरिंग झालं तर साहजिकच टँकर मालकांच्या माफियागिरीला चाप बसेल। मंत्रालयातील व्हिजिटर्सची गर्दी कमी करण्यासाठी फेस रिडिंगची यंत्रणा आणली, पण मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयातल्या प्रवेशाची मोठी तारांबळ उडाली होती। मंत्रालयातील प्रवेशासाठी मंत्र्यांच्या शिफारसींच्या पत्रांचा पोलीस यंत्रणेवर अक्षरशः पाऊस पडला होता। दिवसभरात तब्बल 5 ते 7 हजारांहून जास्त व्हिजिटर्स मंत्रालयात आले होते। बीडीडी चाळीच्या नवीन घरांसाठी लॉटरी काढताना म्हाडानं काही इमारतींना झुकतं माप दिल्याची तक्रार करण्यात आली होती। संबंधित प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपाची उच्च न्यायालयानं मंगळवारी गंभीर दखल घेतली। यानंतर नामजोशी मार्गावरील 7, 8, 9 आणि 10 या 4 चाळींच्या लॉटरीला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। मुंबई विद्यापीठाच्या LLBच्या 5व्या सत्राच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना मंगळवारी मनस्तापाला सामोरं जावं लागलं। या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पुण्यात 39 पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस विभाग याच्यात बेवारस पडलेल्या वाहनांचा लिलाव केलेला आहे। यामध्ये एकूण 962 वाहनांचा लिलाव केलाय। ज्या पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा प्रकारची वाहनं वर्षानुवर्ष पडून आहेत त्यांचा लिलाव करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये समावेश होता। राज्याच्या विकास कामांसाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील जमिनी विकायला काढल्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील विकास प्राधिकरणाकडे सरकारी जमिनी हस्तांतरित करून त्याच्या विक्रीतून विकास निधी उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे।
येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये चित्रपताका महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच चित्रपताका ही संकल्पना या महोत्सवामागे आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडीधारकांना वेळेवर भाडं न देणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करण्याचा आणि गरज भासल्यास थकीत भाडं वसुलीसाठी या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. एसआरएमध्ये झोपडीधारकांचे 600 कोटींहून अधिक भाडे विकासकांनी थकवले आणि त्यामुळे या निर्णयामुळे हजारो झोपडीधारकांना त्यांचं थकीत भाडं विकासकांकडून मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात कुपोषण मुक्तीसाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर विविध योजना राबवणं, कार्यक्रम घेणं, जनजागृती करणं असे प्रयत्न होत असताना कुपोषण काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यात 1,82,443 कुपोषित बालकं असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. याचं मूळ कारण महिला आणि बालविकास विभागातील रिक्त पदं असून रिक्त पदांमुळे योजना राबवणं कठीण झालंय. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं ॲक्वा जल आकरण प्रणालीच्या परीक्षण आणि सुधारणेचं काम हाती घेतलंय. त्यामुळे इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांना आठवडाभर ऑनलाईन आणि ऑफलाईन जलदेयकं भरता येणार नाहीयेत. एसटी महामंडळाच्या तिकीट तपासणाऱ्या पथकांनी वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई केली आहे. या दरम्यान विना तिकीट आढळलेल्या 6,297 प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम आणि दंड वसुली करण्यात आली आहे. ही रक्कम 18.5 लाखांहून अधिक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा यासाठीचं नियोजन महापालिकेनं सुरू केलंय. शहरातील 90 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची 125 पावसाळी वाहिन्यांची सफाई 7 जून पूर्वी प्राधान्यानं पूर्ण केली जाणार आहे. राज्यात महावितरणाच्या पुणे विभागामध्ये वीज ग्राहकांची सर्वाधिक नोंद झाली आहे. इथे 39,17,701 ग्राहकांना वीज सेवा देण्यात आली आहे. वीज जोडणी देण्यामध्ये देखील पुणे विभाग अग्रेसर राहिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेला आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर नवे आयुक्त मिळाले आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्य शासनानं यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केलाय. बालमजुरी विरोधात मुंबई पोलिसांच्या विशेष बाल सहाय्य पोलीस कक्षानं 2024 पासून आतापर्यंत 40 गुन्हे दाखल केले असून या प्रकरणामध्ये 87 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये यूपी आणि बिहारमधील मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागरमाला योजनेतून पहिल्या टप्प्यात भाईंदर ते डोंबिवली जलप्रवासाची सुरुवात करण्याचं नियोजन आहे. मात्र या जलमार्गासाठी प्रस्तावित असलेल्या भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क चौपाटीवरील सध्याच्या जेट्टीचं ठिकाण स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या स्थलांतरामुळे जेट्टीचं काम 3 ते 4 वर्ष रखडण्याची शक्यता आहे. विविध योजनांमधील राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू रेती निर्गती धोरणास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नदी खाडीपात्रातील वाळू रेतीचं उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन विक्री डेपो पद्धतीऐवजी लिलाव पद्धतीनं करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कामगार कल्याण मंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे संबंधित कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होणार आहे. निवृत्ती वेतन मिळणार असल्यानं कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यात वाळू उपशासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आलंय. वाळू रेतीचं उत्खनन आणि साठवणूक तसंच ऑनलाईन विक्री करण्याऐवजी यापुढे लिलाव पद्धतीनं करण्यात येणार आहे. लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटातील 10% वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंगणवाडीमध्ये पूर्वीप्रमाणेच पाकिटबंद आहार वाटप करावा तसंच फेस रेकग्निशन प्रणालीमध्ये अडचणी दूर कराव्यात आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं 1 दिवस धरणे आंदोलन केलंय. गेल्या काही वर्षांपासून महागाईचा आलेख उंचावतोय. मात्र मद्य विक्रीवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही. उलट दिवसेंदिवस मद्य विक्री वाढते आणि गेल्या आर्थिक वर्षात नवी मुंबईतील मद्यप्रेमींनी सुमारे 60 कोटींची दारू रिचवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात वाढ झालेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्यानं कर्मचाऱ्यांना देण्याइतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही. त्यातच एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्यानं एसटी प्रशासन बुचकळ्यात पडलंय. अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्क व्यवस्थेमुळे भारताचा लाभ होण्याची चिन्ह असून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक बडे उद्योजक रस दाखवतायत. तर ही गुंतवणूक महाराष्ट्रातील मागास भागात जावी याकडे लक्ष दिलं जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय.
जायका, IBRD, ADB अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनानं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाहीये. तसंच कर्ज घेताना वित्तीय त्रुटीच्या प्रमाणात कर्ज घेण्याचे बंधन करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागामालक चंद्रसेन खिलारे यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेत चर्चा केली. हॉस्पिटल उघडण्यासाठी जागा दिली याचा पश्चाताप होतोय असं मत खिलारे कुटुंबियांनी मांडलं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 22 कोटी 6 लाख रुपयांचा थकीत मिळकत कर भरण्यासाठी पुणे महापालिकेनं नोटीस बजावली आहे. 2 दिवसात थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय.